नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो या ठिकाणी आपल्याला 12 फेब्रुवारी हिंदू न्यूजपेपरचे हायलाइट्स आपल्या मेन्सच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर करायचे. त्यातला पहिला मुद्दा जो आपण डिस्कस करणार आहोत, AI समिट जी फ्रान्स मध्ये कंडक्ट झाली होती त्यातले इनसाइट्स. त्यामध्ये भारताचा दृष्टिकोन काय आहे. ओके, सो AI समिट इज अन इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर मेन्स. त्यासोबत दुसरा आर्टिकल साऊथ साऊथ क्लायमेट कोऑपरेशन. काल आपण नॉर्थ आणि साऊथ मध्ये भारत कसा मीडिएटर बनू शकतो हे पाहिलं. आज आपल्याला क्लायमेट कोऑपरेशन मध्ये साऊथ साऊथशी रिलेटेड एक दृष्टिकोन डिस्कस करायचा आहे. त्यासोबत एंड ऑफ USAID, US बेस्ड ही जी बॉडी आहे ती नेमकी काय आहे, कशासाठी फंक्शन करते आणि त्याचं अस्तित्व जर संपलं तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवरती कसा पडेल ते आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. त्यानंतर ऑर्गनाइज ऑनलाईन कंटेंट, ऑर्गनायझेशन ऑफ ऑनलाईन कंटेंट. रिसेंटली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती जो अतिरेक केला जातो किंवा जे वल्गर कमेंट्स केले जातात त्याला रेग्युलेट करण्यासाठी कानून व्यवस्था किंवा लॉज भारतामध्ये कुठल्या आहेत आणि त्याला कसं रेग्युलेट करण्याची किंवा सुधारण्याची गरज आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक आर्टिकल आहे आजच्या पेपरमध्ये. त्यासोबत फॉरेस्ट फायर्स, त्याला कसं रेग्युलेट केलं जाऊ शकतं, इंडेक्सेस आणि रिपोर्ट्स काय सांगतात 2024-25 चे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्यासोबत रशिया आणि भारताची डील विथ रिस्पेक्ट टू SU-57, त्यामध्ये त्यांनी एक्सप्लिसिटली डिटेलमध्ये आज SU-57 चे ऍडव्हान्टेजेस किंवा त्याचं विजन एक्सप्लेन केलेलं दिसतं. सो वी विल बिगिन विथ द फर्स्ट आर्टिकल ऑफ द डे. हिस्ट्री शोज टेक्नॉलॉजी वॉन्ट टेक अवे वर्ल्ड. PM यांचं वक्तव्य होतं. सो रिसेंटली जी समिट कंडक्ट झाली होती फ्रान्समध्ये त्याचे मेन हायलाइटिंग पॉइंट्स काय होते, व्हॉट वर द मेन ऑब्जेक्टिव्स ऑर विजन ऑफ AI समिट हेल्ड इन फ्रान्स, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. PM highlighted India's success in building a digital public infrastructure for 1.4 billion citizens based on open and accessible technology. त्यामध्ये भारताचा दृष्टिकोन किंवा इंडियन कॉन्ट्रीब्युशन मेन्शन करताना PM यांनी डिक्लेअर केलं की 1.4 बिलियन सिटीजन्स ओपन आणि ऍक्सेसिबल टेक्नॉलॉजीला एनेबल करण्यासाठी, प्रोपॅगेट करण्यासाठी व त्याला सक्षम बनवण्यासाठी कार्यरत आहेत भारतामध्ये. टॉकिंग अबाउट इंडियाज AI मिशन, PM noted that India, considering its diversity, was building on its own large language model for artificial intelligence. म्हणजे भारतामध्ये ज्या ठिकाणी डायव्हर्सिटी सुद्धा आहे आणि पॉप्युलेशन सुद्धा खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर आहे, खूप जास्त आहे, अशा देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वापरण्यासाठी, अप्लाय करण्यासाठी एक लँग्वेज मॉडेल डेव्हलप करण्याची गरज आहे असं PM यांनी स्टेट केलं होतं. त्यामध्ये समिट फीचर्स डिस्कशन्स ऑन क्रिटिकल थीम्स इन्क्लुडिंग ग्रेटर ऍक्सेस टू AI इन्फ्रास्ट्रक्चर टू एन्श्योर इन्क्लुजन. म्हणजे असं असू नये की AI टूल्स इतके महाग आहेत, अनअफोर्डेबल आहेत की ते फक्त अमीर लोक अफोर्ड करू शकतात. AIचा ऍक्सेस वाढवण्यासाठी इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं जी अफोर्डेबल असेल, इझिली ऍक्सेसेबल असेल हे गरजेचं ठरतं. द रिस्पॉन्सिबल यूज ऑफ AI. आता AIचा रिस्पॉन्सिबल वापर करण्यासाठी काय केलं पाहिजे, डेमोक्रेटायझेशन ऑफ AI, डेमोक्रेटायझेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, काही मर्यादा आखता, लोकांच्या नीड्स आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या अनुषंगाने तुम्ही AI टूल्स डेव्हलप करता टू मीट द ग्रोईंग नीड्स ऑफ पीपल. आणि त्यासोबत तुम्ही अजून एका गोष्टीची काळजी घेता की जे नियम आहेत त्या नियमांनी लागून किंवा त्या नियमांच्या मध्ये राहून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किंवा त्याचा म्हणजे प्रोपॅगेशन केलं जातंय. Artificial intelligence for public interest, making AI more diverse and sustainable and ensuring safe and trusted governance of AI. ह्यामध्ये त्यांनी एक मुद्दा हायलाइट केलाय, डायव्हर्सिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे नेमकं काय, डायव्हर्सिफिकेशन मध्ये तुम्ही काय करता, सो लक्षात घ्या. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, उदाहरणार्थ एका कॉमन प्लॅटफॉर्म वरती तुम्ही वेगवेगळ्या फील्ड्स मधल्या एक्सपर्टीजला एकत्र आणताय, वेगवेगळ्या फील्ड्स मधले एक्सपर्टीज त्यांचं एक्सपर्ट नॉलेज किंवा वायबल नॉलेज कॉन्ट्रीब्यूट करतील आणि ह्या नॉलेजच्या मदतीने काय केलं जाईल, अनबायस्ड डाटा ड्रिव्हन सोल्युशन्स डिराईव्ह केले जातील, डिझाईन केले जातील, जे तुमच्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सहभाग त्याचा आपण करू शकतो किंवा त्यांना इन्कॉर्पोरेट करू शकतो. सो डायव्हर्सिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जर आपल्याला एखादा आउटपुट हवा असेल, ओके, आपल्याला एक स्पेसिफिक आउटपुट पाहिजे, ते आउटपुट साधण्यासाठी आपण काय करतोय, वेगवेगळ्या फील्ड्स मधल्या एक्सपर्टीजला एकत्र आणतोय
वेगवेगळ्या फील्ड्स मधले एक्सपर्टीज, त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा डाटा शेअर करतील आणि त्या सर्वांच्या कॉम्बिनेशनने मिळून आपण एक काय करतोय, अनबायस्ड डाटा ड्रिव्हन सोल्युशन डिझाइन करतोय, जे टेक्नॉलॉजीमध्ये इनकॉर्पोरेट केलं जाईल आणि जे मल्टी एफिशियंट असेल. सो त्यामध्ये ब्रिंगिंग एक्सपर्ट्स अँड रिसर्चर्स अलाइक फ्रॉम द फील्ड, एक्स्पेशली गिव्हिंग एक्सपोजर टू अर्ली स्टेज रिसर्चर्स such as PhDs and postdocs to share their insights in an interactive format to advance research कुठल्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्या दिशेने for more unbiased data driven solutions in the society including all stakeholders in the entire problem solving process. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये फक्त तुम्ही सोल्युशन डिझाइन नाही करत आहात, तर ग्राउंड लेवलला लोकांची किंवा एक्सपर्टीजची इन्व्हॉल्वमेंट करून घेताय आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी सुद्धा इनडायरेक्टली काय करताय, स्पॉन्सर करताय. सो दॅट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस मेकॅनिझम. आता ह्यामध्ये पीएम यांनी हायलाइट केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण फक्त कुठल्या गोष्टींवरती भर नाही दिला पाहिजे, दॅट इज रिस्क आणि रायव्हरलीज. म्हणजे जागतिक पातळीवरती बाकी देशांच्या कंपॅरिझन मध्ये भारताची पण एक पोझिशन मेंटेन झाली पाहिजे इन द यूज ऑर प्रोपॅगेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो इथं अर्थ झाला रायव्हरलीजचा. आणि त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट, जसं डेमोक्रेटायझेशन आपण एक सोल्युशन त्याला सांगू शकतो. तर ह्या दोन गोष्टींसोबतच त्यात अजून एक मुद्दा असतो, दॅट इज कॉलिंग फॉर अ कलेक्टिव्ह अप्रोच टू सेट स्टँडर्ड्स फॉर AI दॅट विल बेनिफिट एव्हरीवन, एक्स्पेशली द ग्लोबल साऊथ. म्हणजे रिस्क मिटिगेशन झालंच, त्यानंतर रायव्हरली मॅनेज करणं ते झालंच, पण त्यासोबत आपल्याला काय केलं पाहिजे, काही स्टँडर्ड सेट केले पाहिजेत, ज्या स्टँडर्ड्सच्या मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाला पाहिजे आणि त्याच्या मदतीने ग्लोबल साऊथ कंट्रीजला मदत झाली पाहिजे किंवा त्यांना जागतिक पातळीवरती इतर कंट्रीजशी इंटिग्रेट करता आलं पाहिजे, जोडता आलं पाहिजे विथ द यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, त्यामध्ये there is need for collective global efforts to establish governance and standards that uphold our shared values, address risks and build trust. So global trust build करण्यासाठी, global problems address करण्यासाठी, collaborative solutions शोधण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उत्तम ठरू शकतो. We must build quality database free from biases referring to the data on which AI models are trained. We must democratize technology and create people-centric applications. That is which are beneficial for the people and which are in the interest of people. म्हणजे फक्त तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून बघू नका, लोकांच्या गरजेच्या दृष्टिकोनातून बघा. त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर अतिरेक झाला तर अल्टिमेटली इट विल अफेक्ट द एम्प्लॉयमेंट सेक्टर ऑफ द कंट्री. बऱ्याच लोकांचे जॉब्स जातील किंवा जॉब क्रायसिस वाढतील. सो त्या गोष्टी न करता तुम्ही काय केलं पाहिजे, ज्या सेक्टरमध्ये ऍक्च्युअली आर्टिफिशियल इंटेलिजन्स गरजेचा आहे त्या सेक्टर्सला रेकग्नाइज करून त्यातलं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी डेमोक्रेटिक पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इनकॉर्पोरेट करा. Okay, that is democratization of technology and people-centric applications which are for the welfare of the people and which are in the need of people. Fine. So हे addressing points होते, key addressing points होते in the AI summit which took place in France that was addressed from India by the PM of our country. त्यातल्या त्यात दुसरा आर्टिकल महत्वाचा आहे यात. सो ह्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, रोल फॉर इंडिया इन साऊथ क्लायमेट कोऑपरेशन. आता क्लायमेट अग्रीमेंट बद्दल जर आपण पाहिलं, 2024 मध्ये जो इम्पॉर्टंट की डिस्कशन पॉइंट होता किंवा ज्याकडे सर्व कंट्रीजचं लक्ष होतं तो म्हणजे COP29 समिट, विच वॉज पार्शियली अनसक्सेसफुल. कारण त्यामध्ये जो कॉन्ट्रीब्युशन बेस वाढवण्याचा मुद्दा होता रिगार्डिंग फंडिंग फॉर द क्लायमेट फायनान्सेस, तो बऱ्याच डेव्हलपिंग कंट्रीजनी सपोर्ट केला नव्हता, ज्यामुळे COP29 वॉज अ फेलियर. आता ह्यामध्ये ते काय म्हणतात, COP29 at Baku, Azerbaijan, aptly referred to as climate finance, has played a crucial role in operationalizing core elements of Article 6 of the Paris Agreement. जरी COP29 पार्शियली अनसक्सेसफुल असला तरी त्यांनी आर्टिकल 6 कशाचा आर्टिकल 6 पॅरिस अग्रीमेंटचा आर्टिकल 6 हा लाईमलाईट मध्ये आणून सोडलाय. आता आर्टिकल 6 इतका महत्वाचा काय आहे किंवा आर्टिकल 6 मध्ये कुठल्या पॉवर्स आहेत, कुठले प्रोव्हिजन्स आहेत ते समजून घेणं इथं गरजेचं ठरतं. The adoption of Article 6 represents a renewed focus, a new modified focus on the market mechanism which could help countries that are often constrained by limited resources and face difficulties in achieving an economy to a carbon neutral economy. So Article 6 त्या कंट्रीजसाठी महत्वाचा आहे ज्या डेव्हलपिंग कंट्रीज किंवा अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत.
ज्यांना क्लायमेट मिटिगेशनसाठी लागणारा पैसा पुरत नाहीये, फायनान्सेस पुरत नाहीयेत, आणि ज्यांना बाकीच्या कंट्रीजकडून टेक्नॉलॉजी एक्सचेंज किंवा टेक्नॉलॉजी मिटिगेशनची गरज ठरते किंवा मदत लागणार आहे. Article 6 has the potential to meet climate ambitions through cooperative approaches. So Article 6 चं मेन धोरण काय आहे? Article 6 सांगतो की क्लायमेट चेंज हा कुठल्या एका कंट्रीचा मुद्दा नाहीये, हा ग्लोबल मुद्दा आहे, ग्लोबल इश्यू आहे. सो त्याला कलेक्टिव्हली आणि कोऑपरेटिव्हली काय केलं पाहिजे? ऍड्रेस केलं पाहिजे. Its key component Article 6.2 facilitates the transfer of internationally transferred mitigation outcomes between host and the partner country to help countries meet their nationally determined contributions. आता nationally determined contributions काय असतात? प्रत्येक कंट्रीचा टार्गेट इयर आणि टार्गेट प्रोटोकॉल्स जे त्या कंट्रीद्वारे राबवले जाणार आहेत फॉर मिटिगेटिंग क्लायमेट चेंज और टू रिड्यूस द इम्पॅक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. आता या ठिकाणी हा आर्टिकल असा सांगतोय की जो आर्टिकल 6.2 आहे पॅरिस अग्रीमेंटचा, तो कसा मदत करतोय अशा कंट्रीजला की त्या ठिकाणी आउटकम्स, ग्लोबल आउटकम्स, म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेने क्लायमेट चेंजला कसं डील केलंय, सो ते आउटकम्स किंवा त्यातले एक्सपिरियन्सेस, त्यातल्या टेक्नॉलॉजीज अमेरिकाने इतर कंट्रीजला शेअर केल्या, ज्या इतर कंट्रीजला ज्यांना त्याची गरज होती. सो ह्यामध्ये तुम्ही काय करताय, एक कंट्री ज्यांनी सक्सेसफुली तो आउटकम आणलाय ती त्यांचे एक्सपिरियन्सेस किंवा त्यांची टेक्नॉलॉजी, त्याचा वापर कसा केला पाहिजे हे शेअर करते, याचं नॉलेज किंवा ही टेक्नॉलॉजी शेअर करते इतर कंट्रीजला ज्यांना त्याची गरज आहे. सो दॅट इज फॅसिलिटेटेड इन आर्टिकल 6.2. आणि हा पण एक काय झाला? कोऑपरेटिव्ह अप्रोच झाला, कोलॅबोरेटिव्ह अप्रोच झाला, जिथे एक कंट्री दुसऱ्या कंट्रीला मदत करते, फ्रेंडली अलायन्स प्रोव्हाइड करते. यामध्ये इंडिया हॅज आयडेंटिफाइड 14 की ऍक्टिव्हिटीज इन द आर्टिकल 6 ऑफ द पॅरिस अग्रीमेंट. आता ह्यामध्ये बघा मेन सेक्टर्स त्यातले कुठले आहेत? 14 इंडिकेटर्स मधले रिन्युएबल एनर्जी सेक्टर, एनर्जी स्टोरेज, carbon capture, utilization and storage program. These technologies such as green hydrogen and sustainable aviation fuel require advanced expertise, research and significant investment. म्हणजे ह्या 14 की ऍक्टिव्हिटीजला जर अस्तित्वात आणायचा असेल किंवा त्यांना जीव द्यायचा असेल तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, पैसा लागणार आहे, टेक्नॉलॉजी लागणार आहे, नवीन टेक्नॉलॉजी, आणि त्यासोबत सस्टेनेबल यूज ऑफ फ्युअल्स अँड द अवेलेबल रिसोर्सेस हे करणं गरजेचं ठरतं. Which India seeks through partnerships with leading nations such as South Korea, European Union and Japan. आणि हे कसं शक्य आहे? कोलॅबोरेशननी, पार्टनरशिपनी. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये क्लायमेट चेंजला जर विचारात घेतलं तर लक्षात घ्या, जसं डिफेन्स मध्ये भारताचे जास्त चांगले संबंध रशिया म्हणा, फ्रान्स म्हणा किंवा युएसए सोबत आहेत, तसं एनर्जी सेक्टरमध्ये किंवा क्लायमेट चेंज आणि रिन्युएबल सेक्टरमध्ये जर आपण भारताच्या पार्टनरशिप्स डिस्कस केल्या तर आपल्याला त्या जास्त करून दिसून येतात साऊथ कोरिया सोबत, जपान सोबत आणि युरोपियन कंट्रीज सोबत, इन्स्टेड ऑफ युएसए अँड रशिया. हा इथं फरक दिसून येतो. Engaging in ITMO transactions under Article 6.2 gives India opportunity to meet its sustainable development goals by transferring surplus emission reductions to partner countries through different unique project implementations. म्हणजे एकाच्या बदल्यात दुसरा बेनिफिट देणं, अशा एक्सचेंज प्रोटोकॉल्स मधून आपण काय करू शकतो? आपण जे कार्बन टॅक्सेस आपल्यावर लागू केले जातात त्याला थोड्या प्रमाणात काय करू शकतो? फ्लक्च्युएट करू शकतो किंवा लीज करू शकतो. कशा प्रकारे? बाय इम्प्लिमेंटिंग ग्रीन प्रोजेक्ट्स, बाय इम्प्लिमेंटिंग ग्रीन अँड क्लीन स्ट्रॅटेजीज. त्यामध्ये त्यांनी अजून एका गोष्टीचा उल्लेख केलाय जो महत्वाचा आहे या ठिकाणी, जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम. आता जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम मध्ये काय होतंय? क्रेडिट अलोकेशन इज डेडिकेटेड थ्रू म्युच्युअल कन्सल्टेशन बेस्ड ऑन कॉन्ट्रीब्युशन्स टू ग्रीनहाउस गॅस रिडक्शन्स. Japan typically offers technology funding and capacity building in this direction. आता या ठिकाणी जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम काय करते? या ठिकाणी तुमच्या प्रोजेक्ट ओरिएंटेड बेसिस वरती किंवा तुमच्या प्रोजेक्टच्या आउटकमला अनालाइज करून त्या ठिकाणी क्रेडिट अलोकेशन्स केले जातात आणि हे करणारा एक सक्षम देश किंवा ह्याचा पेरेंट देश कुठला आहे? जपान आहे. ज्या ठिकाणी जपान ऑफर्स टेक्नॉलॉजी, फंडिंग, पैसा सुद्धा दिला जातो आणि इन्व्हेस्ट म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे त्या गोष्टीला अस्तित्वात आणण्यासाठी, ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी देखील जपान मदत करतो किंवा इन्सेंटिव्स प्रोव्हाइड करतो. सो दॅट इज द पॉइंट ऑफ जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम डेव्हलप्ड अँड स्पॉन्सर्ड बाय जपान. सो येस, ह्यावरून आपण काय करू शकतो? एक्झाम्पल घेऊ शकतो, ह्यावरून आपण इन्स्पायर होऊ शकतो
आणि त्या दृष्टिकोनातून क्रेडिट मेकॅनिझम्स म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा ग्रीन आणि रिन्युएबल प्रोजेक्ट्स हे जास्तीत जास्त मोठ्या स्केलवरती राबवले जाऊ शकतात. ओके, मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल. हाऊ विल फ्रीज ऑन USAID अफेक्ट द वर्ल्ड. आता USAID ह्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. USAID चा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. फुल फॉर्म काय आहे? युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. आता याचा मेन उद्देश काय होता समजून घ्या. aims to provide assistance for strategically important countries those in conflict. उदाहरणार्थ, दोन कंट्रीज मध्ये कोल्ड वॉर किंवा ऍक्च्युअली वॉर चालू आहे, त्यांची स्थिती वल्नरेबल आहे किंवा तिथल्या लोकांना ह्युमॅनिटेरियन एड्सची म्हणा किंवा इतर फॅसिलिटीजची गरज आहे, अशा सिच्युएशन मध्ये किंवा जरी वॉर नसेल तरी एखाद्या कंट्रीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात गरिबी म्हणा, माल न्यूट्रिशन म्हणा असे प्रॉब्लेम्स सुरू आहेत. सो त्यांना ते टॅकल करायचे. सो अशा काही गरजू कंट्रीजला जे अत्यंत वल्नरेबल स्टेट्स मध्ये आहेत विथ रिस्पेक्ट टू सर्टन ऍस्पेक्ट्स इन द डे टू डे लाईफ, अशा कंट्रीजला मदत करणं, अशा कंट्रीजला वरती आणणं किंवा त्यांना त्या ट्रॉमामधून किंवा त्या रिस्क स्ट्रॅटेजीमधून सोडवणं. दॅट इज द मेन एम ऑफ USAID फ्रेमवर्क. या ठिकाणी एलिव्हिएट पॉवर्टी, डिसीज अँड टेंड टू ह्युमॅनिटेरियन नीड्स, ह्युमॅनिटेरियन एड्स किंवा मदत सप्लाय करणं, त्या कॉन्टेक्स्टमध्ये पॉवर्टी रिडक्शनसाठी प्रयत्न कार्यरत ठेवणं, डिसीज मिटिगेशन आणि डिसीजेसला टॅकल करण्यासाठी वॅक्सिन्स मध्ये रिसर्च करणं किंवा वॅक्सिन स्वस्तात प्रोव्हाइड करणं इतर कंट्रीजला, गरजू कंट्रीजला, या गोष्टी ह्या USAID फ्रेमवर्क अंडर राबवल्या जातात. It was established by congressional statute in 1961. The agency can be legally only be dismantled by the Congress of USA. It assists USA commercial interest by supporting economic growth of the needy countries. So, हा एक overview झाला USAID चा. Now in this regard, you need to understand what will be the impact or what is the impact of USAID on India and other countries, आणि जर त्यांचं अस्तित्व संपलं तर त्याचे परिणाम काय असतील. USAID is a US governmental led federal funding agency. फेडरल म्हणजे काय? गव्हर्नमेंट इंटरफेरन्स त्यामध्ये नसतो. फाइन, इट इज अन इंडिपेंडेंट बॉडी. फेडरल फंडिंग एजन्सी दॅट फंड्स वेरियस कंट्रीज फॉर ह्युमॅनिटेरियन एड, हेल्थ प्रोजेक्ट्स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड मोर. सो त्यांचा मेन उद्देश कुठे असतो किंवा मेन पॅरामीटर्स कुठले आहेत मदतीचे? ज्या कंट्रीजला ह्युमॅनिटेरियन एड्सची गरज आहे, जे वॉर मध्ये आहेत, ऑनगोईंग वॉर आहे जिथं, त्यानंतर हेल्थ प्रोजेक्ट्स म्हणा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली, पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम झाले. सो अशा पॅरामीटर्स मध्ये कंट्रीजला मदत करणं. Funding is disbursed to crisis-ridden countries by agencies like the Department of Justice, Department of Homeland Security, the US Agency for International Development and others. आता ह्यामध्ये जर आपण एक इंडेक्स बघितला, चार्ट बघितला, तर आपल्याला दिसून येतं USAID चे कॉन्ट्रीब्युशन्स मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या टर्म मध्ये सर्वात जास्त राहिलेले आहेत युक्रेनला. फाइन, so Ukraine backs the most fundings from the USAID federal organization. त्यामध्ये the top programs funded by USAID in 2024 were in health sector. म्हणजे मागच्या वर्षी 2024 मध्ये USAIDनी जर कुठल्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त फंडिंग केलेलं आहे तर ते म्हणजे हेल्थ सेक्टर. मग त्यामध्ये वॅक्सिन्स म्हणा, डिसीज एलिव्हेशन प्रोग्राम्स म्हणा, एलिमिनेशन आणि इरॅडिकेशन प्रोग्राम्स, वॅक्सिन्स स्वस्तात बाकीच्या कंट्रीजला सप्लाय करणं किंवा जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत आणि डेडली डिसीजेस आहेत त्यांच्यावरती वॅक्सिन्स आणि अर्ली रेमेडीज शोधणं, ह्या पॅरामीटर्स मध्ये USAIDनी मदत केलेली आहे गरजू कंट्रीजला. The Reproductive, Maternal, Neonatal, Child and Adolescent Health Alliance Partnerships, the program that focuses on ending maternal and child deaths in India, received the highest funding from the US agency. महत्वाचा मुद्दा आहे बरं का. त्यामध्ये the Department of State provided funds to projects accelerated aimed at preventing HIV/AIDS in India with estimated contribution of $7.2 million under USAIDs. सो HIVचं स्प्रेड कमी करणं, त्यामध्ये लोकांना ट्रीट करणं, पोस्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल किंवा पोस्ट ट्रीटमेंट खर्च डील करण्यासाठी USAIDनी मोठं कॉन्ट्रीब्युशन भारताला केलेलं दिसून येतं. तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ह्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी USAID कशी एस्टॅब्लिश झाली, कुठल्या वर्षी झाली, USAनी का ती एस्टॅब्लिश केली, हिस्ट्री डिस्क्राइब केलेली आहे.
त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन्स न्यूज आर्टिकल मध्ये त्यांनी कव्हर केलेले नाहीयेत. सो जर तुम्हाला USAIDs बद्दल लिहायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला कंटेंट माहिती असणं गरजेचं आहे की बाबा USAID ने ऍक्च्युअली कुठल्या पॅरामीटर्स मध्ये काम केलंय आणि मागच्या वर्षामध्ये USAID चे कॉन्ट्रीब्युशन्स कुठल्या फील्डमध्ये जास्तीत जास्त दिसून आलेले आहेत. सो दिस फॅक्च्युअल कंटेंट यू नीड फॉर युअर एक्झाम, नॉट द हिस्ट्री ऑफ हाऊ USAID वॉज ऍक्च्युअली एस्टॅब्लिश्ड. सो हे समजून घ्या. सो न्यूजपेपर मध्ये जो आर्टिकल येतो, न्यूजपेपर मधला कंटेंट तुमच्या कामाचा असेलच असं नाही, पण त्या आर्टिकलशी रिलेटेड ज्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या असतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो. सो त्या तुम्हाला फॉलो करणं किंवा रिवाइज करणं किंवा ते तुमच्या नोट्समध्ये इनकॉर्पोरेट करणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. सो दिस वॉज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द USAIDs इन द रिसेंट सेक्टर इन द रिसेंट इयर्स. हे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला इनडायरेक्टली कळालं असेल की जर हे USAID म्हणजे हे जर ऑर्गनायझेशन संपुष्टात आलं किंवा एंड झालं तर अल्टिमेटली इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन ग्लोबल कॉन्ट्रीब्युशन्स इन वेरियस सेक्टर्स which help developing or underdeveloped or poor countries in mitigating certain social and health related problems. Fine. Next important article of the day, Bharatiya Influencers Association to organize online content creators. या ठिकाणी प्रश्न असा उभा राहतो की सोशल मीडियावरती इंस्टाग्राम म्हणा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, OTT प्लॅटफॉर्म्स, अदर प्लॅटफॉर्म्स यावरती फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन वरती कुठपर्यंत आणि कितपत मर्यादा असली पाहिजे. कॅन एनीवन से एनिथिंग अँड एनीवेअर ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यावरती प्रश्न उभा राहतो आणि ह्याला रेग्युलेट करण्यासाठी जो इन्फ्लुएन्सर्सचा वर्ग आहे सोशल मीडियावरती त्यांना रेग्युलेट करण्यासाठी काही कायदे बनवण्याची गरज आहे हा आर्टिकल सांगतो. आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की वी नीड अन असोसिएशन, एक संघटन तयार करण्याची गरज आहे दॅट कॅन कम अप विथ अ सेल्फ रेग्युलेशन कोड फॉर दिस फील्ड, ज्या ठिकाणी सेल्फ रेग्युलेशन कोड्स डिझाईन केले जातील आणि ते इम्प्लिमेंट केले जातील याची काळजी घेतली जाणार आहे ऑन द सोशल मीडिया अँड अदर OTT प्लॅटफॉर्म्स. यामध्ये त्यांनी सांगितलंय की वी ऑल्सो वॉन्ट अ कन्सन्ट्रेटेड एफर्ट बाय द इन्फ्लुएन्सर्स ऑन पॉझिटिव्ह कॅम्पेन्स लाईक टोबॅको फ्री इंडिया और मिशन रोड सेफ्टी. उदाहरणार्थ जे सर्व सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे पॉडकास्ट करतात किंवा इतर काही गोष्टी करतात, ओके, ज्यांना आम जनता किंवा जनरल पब्लिक इन्फ्लुएन्सर या दृष्टिकोनातून पाहते, त्यांची काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असली पाहिजे. जसं की टोबॅको फ्री इंडिया वरती मेसेजेस स्प्रेड करणं, टोबॅको लोकांसाठी कसा हार्मफुल आहे हे याच्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करणं, कारण लोक त्यांना एक आयडल म्हणून बघतात, people look up to them. So ultimately they have to spread certain social messages through their platforms or through their content. त्यासोबत मिशन रोड सेफ्टी, रोड ऍक्सिडेंट्स मुळे लोकांच्या डेथ्स होतात, त्याचा टोल कसा वाढत चाललाय भारतामध्ये, रोड सेफ्टी मेजर्स कसे इम्प्लिमेंट केले पाहिजेत, अडॉप्ट केले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन देणं किंवा ह्या सर्व गोष्टींबद्दल शॉर्ट रील्स म्हणा किंवा काही कंटेंट म्हणा पोस्ट करणं ही त्यांची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. म्हणजे जे युट्यूबर्स आहेत किंवा म्हणजे तुम्ही म्हणू शकता जे पॉडकास्ट घेतात किंवा जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांची ही सोशल जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. So if they want to post content related to their work or related to their field, they should also post content related to social awareness issues and social issues. Fine? आता त्यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे as a UPSC aspirant to understand how is the ethics implemented or regulated on the online content which is displayed on social media. त्यामध्ये एथिक्सला रेग्युलेट करण्यासाठी कुठले कायदे आणि कुठले लॉज लागू केले जातात किंवा कुठले गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं ठरतं. नाउ गाईडलाईन्स फॉर सोशल मीडिया इंटरमिडियरीज which are mentioned in part 2 in the rules of Ministry of Electronics and IT, that is MeitY. सो त्यामध्ये ते सांगतात की ज्या ठिकाणी सोशल मीडिया इंटरमिडियरीज आणि सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिडियरीज ज्यामध्ये भरपूर युजर्स आहेत त्या दोघांसाठी काही कॉमन रूल्स लागू होतात. ड्यू डिलिजन्स म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जे कंटेंट तुम्ही पोस्ट करताय त्याबद्दल. त्यानंतर ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजे कुणाचे जर इन्सेंटिव्ह हर्ट झाले, जर कुणाला काही कंप्लेंट असेल त्या रिगार्डिंग तर ते त्यांची कंप्लेंट रजिस्टर करू शकतात. असा एक प्लॅटफॉर्म असावा, अशी एक ऑथॉरिटी असावी जिथे त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. किंवा उदाहरणार्थ कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांच्या परमिशन शिवाय वापरली गेली कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तर त्या रिगार्डिंग ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम असावी.
त्यासोबत डिग्निटी ऑफ द युजर्स अँड देअर ऑनलाईन सेफ्टी ह्यावरती सुद्धा काही प्रतिबंधनं आणि लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे. त्यासोबत एथिक्स कोड फॉर डिजिटल मीडिया, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती बऱ्याचदा चर्चा देखील झाली होती मध्यंतरी. सो एथिक्स कोड फॉर डिजिटल मीडिया काय सांगतं? इट इज मेन्शन्ड इन पार्ट 3 इन द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. Digital news publishers have to follow these codes while implementing with the ethics code. तर ते कोड्स कुठले आहेत किंवा ते नियम कुठले आहेत बघा. Norms of journalist conduct of the Press Council of India, Program Code under the Cable TV Networks Regulation Act of 1994 and prohibited content not to be transmitted further around. त्यासोबत OTT प्लॅटफॉर्म्स बद्दल आपण जेव्हा बोलतो त्यावरती जे कंटेंट आहे किंवा ज्या वेब सिरीज झाल्या किंवा जे शोज आहेत त्यांना लेबल करण्याची गरज आहे. कसे लेबल्स केले जातील? यू दॅट इज युनिव्हर्सल, कोणीही बघू शकतं, कुठल्याही एज ग्रुप मधले लोक त्याला बघू शकतात. यू ऑर अडल्ट बिलो 7 इयर्स ऑफ एज, यू ऑर अडल्ट दॅट इज अबाउट 13 इयर्स ऑफ एज, 13+ लोक त्याला बघू शकतात. यू ऑर अडल्ट 16+ एज आणि कम्प्लिटली अडल्ट कंटेंट, ए लेबलिंग. आता ह्यामध्ये 3 टायर ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम त्यामध्ये रेग्युलेट केली जाईल. इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी काही प्रोटोकॉल्स फॉलो करण्यात यावेत, जसं की इम्प्लिमेंट पेरेंटल लॉक्स फॉर कंटेंट क्लासिफाईड ॲज अडल्ट, हायर अडल्ट किंवा युनिव्हर्सल ऑर अडल्ट 13+. म्हणजे जे प्रोग्राम्स आणि शोज तुम्ही 13+ किंवा 16+ किंवा अडल्ट म्हणून लेबल करताय त्यांना पेरेंटल लॉक्स असले पाहिजेत. म्हणजे तिथं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तो कंटेंट अशा एज ग्रुपला एक्सपोज होता कामा नये. फाईन. त्यासोबत रिलायबल एज व्हेरिफिकेशन प्रोसेस फॉर कंटेंट क्लासिफाईड ॲज अडल्ट. म्हणजे जे अडल्ट कंटेंट तुम्ही दाखवताय तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवरती त्यासाठी एज व्हेरिफिकेशन प्रोटोकॉल तिथं म्हणजे लागू झाला पाहिजे, इम्प्लिमेंट झाला पाहिजे. आणि त्यासोबत डिस्प्ले कंटेंट डिस्क्रिप्टर ॲडवायझरी आणि नॉट टू शो प्रोहिबिटेड कंटेंट. जो कंटेंट प्रोहिबिटेड म्हणून कन्सिडर केला जातो त्याला तुम्ही डिस्प्ले करू शकत नाही OTT प्लॅटफॉर्म्सवरती. सो हे काही नियम आहेत जे OTT प्लॅटफॉर्म्सला लागू होतात. फाईन. सो येस, तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडिया किंवा एथिक्स फॉर डिजिटल मीडिया कसे रेग्युलेट होतात भारतामध्ये, त्यांचे प्रोटोकॉल्स काय आहेत. आणि ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आपल्याला लवकरात लवकर एक असोसिएशन बनवण्याची गरज आहे जी इन्फ्लुएन्सर्सला किंवा सोशल मीडिया क्रिएटर्सला काही नियमांमध्ये बांधून ठेवेल, त्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन वरती काही मर्यादा लावेल. नेक्स्ट आर्टिकल फॉर द डे, ॲड्रेसिंग द ग्रोइंग थ्रेट ऑफ फॉरेस्ट फायर्स. आता या ठिकाणी आपण फक्त रिपोर्ट अनालिसिस करणार आहोत, ठीक आहे, जे प्रिलिम्ससाठी महत्वाचं आहे. म्हणजे भारतामध्ये फॉरेस्ट फायरचं प्रमाण कसं वाढत चाललंय किंवा डिक्लाइन होत चाललंय, त्याच्यासाठी फॅक्टर्स कुठले कारणीभूत आहेत. सो हे या ठिकाणी महत्वाचं ठरतं. इन इंडिया द सिच्युएशन इज इक्वली अलार्मिंग विथ रिस्पेक्ट टू फॉरेस्ट फायर. अकॉर्डिंग टू द फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, more than 36% of the India's forest cover is prone to fire. किती टक्के सांगितलंय? 36%, which is a huge index. त्यानंतर analysis by the Council of Energy, Environment and Water states that there has been a 10-fold increase in the forest fire in the last 2 decades. मागच्या 20 वर्षांमध्ये भारतामध्ये फॉरेस्ट फायरचं प्रमाण 10 टाइम्स वाढताना आपल्याला दिसून येतं. 10 टाइम्स. यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, अ रिपोर्ट बाय द वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट एस्टिमेट्स दॅट इंडियन फॉरेस्ट फायर्स एमिट अप्रॉक्सिमेटली 69 मिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर. ज्याच्यामुळे अल्टिमेटली ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे, एअर पोल्युशन होणार आहे. 69 मिलियन टन हा खूप मोठा आकडा आहे, लक्षात घ्या पोल्युशनसाठी. फॉरेस्ट फायर रिझल्ट इन द लॉस ऑफ टिंबर अँड नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोडक्ट्स इसेन्शियल फॉर फॉरेस्ट डिपेंडेंट कम्युनिटीज, म्हणजेच ट्रायबल कम्युनिटीज. जे ट्रायबल कम्युनिटीज काही फॉरेस्ट स्पीशीज वरती अवलंबून असतात, डिपेंडेंट असतात ॲज अ सोर्स ऑफ फ्युएल, ते फ्युएल किंवा ते फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट फायर्स मध्ये नष्ट होतात. फॉरेस्ट डिपेंडेंट कम्युनिटीज कॉन्ट्रीब्युटिंग टू डायरेक्ट इकॉनॉमिक लॉसेस. त्यानंतर फॉरेस्ट फायरमुळे फक्त इकॉनॉमिक लॉसेस होत नाही तर त्याचा इकोलॉजी किंवा एन्व्हायरमेंट वरती सुद्धा परिणाम होतो. कुठल्या स्वरूपात? तर त्यामध्ये इट डिस्टर्ब्स द वॉटर सायकल, इट विल कॉज सॉइल फर्टिलिटी डिग्रेडेशन. कारण फॉरेस्ट फायरमुळे काय होतं, सॉइल मधला जो कार्बन कंटेंट आहे तो एस्केप होतो, कारण त्या ठिकाणी कार्बनचं कंबशन होतं आणि जे अदर अमोनिया आणि अदर न्यूट्रिएंट्स असतात मातीमध्ये ते देखील काय होतात, त्यांचं सुद्धा कंबशन त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे सॉइलची क्वालिटी जी आहे, फर्टिलिटी जी आहे ती डिग्रेड होते.
It causes soil fertility degradation and worsens human wildlife conflict. Ultimately फॉरेस्ट फायर मुळे काय होणार आहे, जो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो वाढणार आहे, कारण जे ॲनिमल्सचं नॅचरल हॅबिटेट आहे दॅट इज फॉरेस्ट ते वॅनिश होत आहे तुमच्या फॉरेस्ट फायर मध्ये. सो अल्टिमेटली दीज स्पीशीज विल स्टार्ट एंटरिंग ह्युमन सेटलमेंट्स अँड ह्युमन हाऊसेस अँड ह्युमन लोकॅलिटीज. सो त्यामुळे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढताना दिसून येणार आहे. सो दीज आर द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. त्यामध्ये 90% ऑफ दीज फॉरेस्ट फायर्स आर कॉज्ड बाय ह्युमन ऍक्टिव्हिटीज, जसं की डेलिबरेट लँड क्लिअरिंग, स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर आणि अनअटेंडेड कॅम्प फायर्स. सो 90% फॉरेस्ट फायर साठी माणूस कारणीभूत आहे, ह्युमन बीइंग्स कारणीभूत आहेत आणि फक्त 10% फॉरेस्ट फायर ही नॅचरल कॉजेसमुळे आपल्याला घडताना दिसती. सो अल्टिमेटली जर 90% फॉरेस्ट फायर ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे होत असेल तर अल्टिमेटली हा एक अलार्मिंग सिग्नल आहे की देयर इज नीड फॉर रेग्युलेशन टू कंट्रोल फॉरेस्ट फायर विच इज गेटिंग कॉज्ड बिकॉज ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज और ह्युमन इन्वेजन. On the technology front, the existing forest fire alert system cannot distinguish between forest fire and other types of fires. म्हणजे त्यांनी सांगितलंय की ज्या टेक्नॉलॉजीज किंवा जे सोल्युशन्स तुम्ही आखताय त्यातल्या त्यात एक उदाहरण झालं फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम. ती इतकी सक्सेसफुल नाही का नाहीये, कारण ती दोन गोष्टींमध्ये फरक शोधू शकत नाही की बाबा कुठलं फायर फॉरेस्ट फायरमुळे डॅमेज झालंय आणि त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी अदर टाइप ऑफ फायर म्हणजे नॉन फॉरेस्ट फायरमुळे तिथे नुकसान झालेलं आहे. सो ह्यामध्ये जेव्हा फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टीम ह्या दोन गोष्टींमध्ये डिस्टिंग्विश करू शकणार नाही, डिफरन्शिएट करू शकणार नाही, अल्टिमेटली ऍक्शन सुद्धा त्या दिशेने घेतले जाणार नाहीत. कारण जर तुम्हाला कॉज कळालं तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल. जर तुम्हाला कॉजच नाही कळालं की ह्या ठिकाणी फायर कुठल्या कॉजमुळे झाली किंवा कुठून ओरिजिनेट झाली तर तुम्ही त्याला सोल्युशन कसं आखणार. सो ह्या ठिकाणी फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम नीड डिस्टिंग्विशिंग प्रोटोकॉल्स to identify that which are the damages caused by forest fire and which are the damages caused by fire from other causes or other accidental instances. So असं जर झालं किंवा असं सक्सेसफुली जर कंडक्ट करण्यात आलं तर अल्टिमेटली फॉरेस्ट फायर मुळे होणारे डॅमेजेस कंट्रोल केले जाऊ शकतात किंवा त्या ठिकाणी फॉरेस्ट फायरला कंट्रोल मध्ये आणलं जाऊ शकतं किंवा त्याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. सो दॅट वॉज द मेन content or core of this article. Now we move towards the last article of the day, that is SU57, जे आपण कालच्या आर्टिकल मध्ये सुद्धा ऐकलं होतं, त्याचा उल्लेख ऐकला होता. एरो इंडिया शो मध्ये SU57 चं लॉन्च झालं होतं बाय रशिया. आता SU57 फायटर जेट हा कोणी डेव्हलप केलाय, कुठल्या कंट्रीने डेव्हलप केलाय, रशियाने डेव्हलप केलाय. आता आजच्या पेपरमध्ये त्याचे मेन फीचर्स त्यांनी हायलाइट केलेत जे लक्षात ठेवायचे तुम्हाला. Active electronic scanned array, radars, optics, AI elements, artificial intelligence सुद्धा इनकॉर्पोरेटेड आहे ह्या 5th जनरेशन फायटर जेट मध्ये. आपण काल 5th जनरेशन फायटर जेटचे फायदे बघितले होते किंवा त्यातल्या सुधारणा बघितल्या होत्या. आता ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सुद्धा इनकॉर्पोरेट करण्यात आलेला आहे SU57 मध्ये, विच इज रशियन डेव्हलप्ड 5th जनरेशन फायटर जेट. सॉफ्टवेअर कम्युनिकेशन मीन्स सुद्धा ह्यात इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत ऍडव्हान्स्ड एअर वेपन्सचा ह्यामध्ये यूज केला जातो. सो रशियाने भारतासोबत पार्टनरशिप करण्याची डील साइन करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, ज्या ठिकाणी इंडिया अँड रशिया विल जॉईंटली इन्व्हेस्ट इन SU57 मॅन्युफॅक्चरिंग. त्यामध्ये रशियन साइड proposes to continue 60 years of successful cooperation in terms of aircraft production between India and Russia. ठीक आहे. सो त्या कॉन्टेक्स्ट मधून हा आर्टिकल इंडियन डिफेन्स साठी, इंडियन एअरफोर्स साठी महत्वाचा ठरतो. SU57 फायदे, AI इनकॉर्पोरेशन, त्यासोबत ऍडव्हान्स्ड एअर वेपन्स, त्यासोबत सॉफ्टवेअर कम्युनिकेशन मीन्स हे त्याचे फायदे आहेत किंवा हे त्यातले ऍडव्हान्टेशियस मुद्दे आहेत रिगार्डिंग 5th जनरेशन फायटर जेट. दॅट्स इट. So by this we come towards end of today's Indo analysis and I stop here for today. Thank you.